अनुसूचित जातीमधील कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीनंतर सेवानिवृत्तीचे लाभ देण्यात यावेत। तिसऱ्या वेतन करारासाठी आर्थिक तरतुदीत आवश्यक बदल करा। नियम कालबाह्य पदोन्नती लागू करा यासह विविध मागण्यांसाठी भारत दूरसंचार निगमच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली। सांगलीतील स्टेशन चौक येथे असणाऱ्या BSNL कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला। 13 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत लक्षवेधी सप्ताह पाळण्यात येत आहे। या अंतर्गत दुपारच्या जेवणाच्या सुट्टीमध्ये निदर्शने करण्यात येत आहेत। अनुसूचित जातीमधील कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीनंतर सेवानिवृत्तीचे लाभ मिळाले पाहिजेत यासाठी निदर्शने करण्यात आली। आंदोलनात सर्व संघटनांनी भाग घेतला। अधिकाऱ्यांच्या संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला। तिसऱ्या वेतन करारासाठी आर्थिक तरतुदीत आवश्यक बदल करा। नवी कालबद्ध पदोन्नती लागू करा। पदसंख्येचा फेरआढावा घ्या आदी मागण्या आंदोलकांनी केल्या। आंदोलनाचं नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष असलम पटेल, सचिव रविकिरण माने, खजिनदार दिगंबर मंडलिक, मानसिंग पाटील, सेवानिवृत्त संघटनेतर्फे सुनील नानिवडेकर, सुरेंद्र सूर्यवंशी, विकास भेदे, राजेंद्र पाटील, प्रदीप कोळी, अभय जोशी, राजेंद्र कुमार वायचळ, पोपट हवालदार, विकास चव्हाण, नेताजी साळुंखे, विनोद मोरे आदींनी केलं। जे 2019ची VRS BSNLनी जी लागू केली त्याच्यामध्ये आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी VRS घेतली आणि त्या VRSमध्ये घेतल्यानंतर अनुसूचित जमातीचे जे कर्मचारी होते त्यांचे पेन्शनरी बेनिफिट गेले 4 वर्ष अडवलेले आहेत। कॉर्पोरेट ऑफिसच्या, दिल्ली ऑफिसच्या बऱ्याच ऑर्डर निघाल्या, त्या ऑर्डर निघाल्यानंतर सुद्धा ते बेनिफिट दिले गेलेले नाहीत आणि ते बेनिफिट द्यावं यासाठी केंद्र सरकारचा OM निघालेला आहे 30/11/21चा। तो OM निघाला असताना सुद्धा आम्हा लोकांना बेकायदेशीर चार्जशीट देऊन नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो त्रास थांबावा, आमचे सर्वांचे बेनिफिट मिळावेत आणि दिलेली चार्जशीट रद्द व्हावी, त्याचबरोबर पेन्शन पुनर्रचना व्हावी, या सर्व मागण्यासाठी आमचं आजचं हे आंदोलन आहे। आणि ह्या दरम्यानच्या काळामध्ये ह्या प्रशासनाच्या हॅरॅसमेंटमध्ये 20 लोक दगावले गेलेले आहेत। कुठलंही याच्यावर ह्या लोकांचे पेन्शनरी बेनिफिट देऊ नका अशी कुठलीही ऑर्डर नसताना फक्त प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आतापर्यंत पेन्शनरी बेनिफिटचा लाभ आम्हाला मिळालेला नाही, तो त्वरित मिळावा यासाठी जॉईंट फोरमनी हा एकत्रितपणे आयोजन केलेलं आहे आजच्या कार्यक्रमाचं। तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी जॉईंट फोरमचं आणि त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व नेत्यांचं, सर्व कॉम्रेड्सचा आभार मानतो आणि हा प्रश्न लवकरात लवकर निकाली निघावा अशी अपेक्षा करतो। ST कर्मचाऱ्यांना 2019मध्ये जी VRS स्कीम आली त्या स्कीममध्ये हे सर्व कर्मचारी VRS घेतल्यानंतर त्यांना जे बेनिफिट्स मिळाले पाहिजे लाभ VRS नंतरचा तो लाभ त्यांना अद्यापही मिळालेला नाही। दुसरी गोष्ट, सर्व कामगार क्षेत्रामध्ये 7वा वेतन आयोग वगैरे लागू झालेला आहे, तरीसुद्धा आमच्या ह्या BSNLमध्ये अजून 3rd PRC म्हणजे वेतन रिव्हिजन अजून झालेलं नाही। ते होण्यासाठी आमचे बरेच कर्मचारी आता पगारावर म्हणजे थांबलेले आहेत, स्टॅग्नेशन झालेले आहेत, ते व्हायला पाहिजे। 4G मिळालं पाहिजे। ह्या सगळ्या BSNLला जो अन्याय होतो आहे सरकारकडून त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आजचं आंदोलन आहे। स्पेशली आज सर्व संघटनांनी, जे सेवानिवृत्त संघटना असतील त्या सर्व संघटनांनी ST कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी आज एकत्रित ह्या लंच ब्रेकमध्ये घोषणाचा कार्यक्रम आयोजित केला होता।